जय जिजाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो। जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत प्लीज पहिले सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण खूप सारे हिस्टॉरिकल प्लेसेसला मी एक्सप्लोर करत असतो नेहमीच। तर खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होतात आणि चांगल्या ठिकाणी आपण जाऊन पूर्ण मंदिराचा आर्टवर्क वगैरे पाहतो, तर एक नवीन एक्सपिरियन्सच असते मित्र, काही वाया जाणार नाही तुमचा टाईम। त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन पुन्हा सुद्धा ऑन करा, कारण जेणेकरून माझा नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकाल। आज आपण शिखर शिंगणापूर या महादेवाकडे जाणार आहोत। अतिशय प्राचीन असं महादेवाचं मंदिर आहे। भोसले घराण्याचं हे कुलदैवत, मराठा साम्राज्याची अतिशय पावनभूमी म्हणून सुद्धा या मंदिराला ओळखले जाते आणि माझं स्वतःचं सुद्धा कुलदैवत आहे मित्र। तर आज आपण या मंदिराला पूर्णतः एक्सप्लोर करणार आहोत आणि सोबतच या मंदिराचा इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, अतिशय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे मित्र। तर चला मग मंदिराचा इतिहास जाणून घेऊया। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये अतिशय उंचावर बसलेलं हे एक मंदिर, जिथे साक्षात महादेवाने कैलासावरून येऊन ते वास्तव केलं होतं अशी मान्यता आहे। शिखर शिंगणापूर हे अतिशय पावन स्थान आहे मित्र। काही आख्यायिका असे सांगतात की या मंदिराच्या ठिकाणी जे आहे माता पार्वती आणि महादेवाचा विवाह संपन्न झाला होता। या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पागोटे। दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळेस इथे एक रथोत्सव होतो। या रथाला एक महाकाय पोगोटे किंवा दोर बांधला जातो। रहस्य हे आहे की हा दोर हजारो भाविक एकत्र ओढतात। हा सोहळा इतका चैतन्यमय असतो, जणू साक्षात महादेव रथात बसून तिथून जात आहे असा भक्तांना अनुभव येतो। हे केवळ कपड्याचे पागोटे नसून ती भाविकांची देवावर असलेली अटळ श्रद्धा आहे। शिखर शिंगणापूरच्या महादेवाचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी खूप जोडलेला आहे। हे मंदिर भोसले घराण्याचे कुलदैवत होते। 16व्या शतकाचा उत्तरार्ध मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या कार्यात केला। या मंदिराचा पूर्ण परिसर अतिशय सुंदर होता त्यांच्या काळात। ऐतिहासिक काही पुराव्यानुसार असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराज या महादेवाचे मोठे भक्त होते। स्वराज्याची शपथ घेण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा शिंगणापूरला येत असत। असे म्हणतात की स्वराज्यासाठी मिळालेली प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना या मंदिरातून मिळाली होती। 18व्या शतकात पेशव्यांच्या काळातही या मंदिराला मोठी देणगी देण्यात आली होती आणि या मंदिराचे संरक्षण सुद्धा केले होते। आता प्रश्न येतो की अफजल खानाचा संबंध या शिखरापूरच्या महादेव मंदिराशी कसा येतो। वेळ 1659 मध्ये जेव्हा अफजल खान चालत चालत इकडे आला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचे वातावरण पसरले होते। अफजल खान हा आदिलशाहीचा क्रूर सेनापती तुम्हाला तर माहितच आहे, आणि त्याचा अंत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केला। परंतु काही ऐतिहासिक पुराव्यानुसार त्याला भेटण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले कुलदैवत म्हणजे शिखरापूरच्या महादेवाचे स्मरण केले होते। हर हर महादेव असे म्हटले जाते की या महादेवाच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांना खूप प्रेरणा मिळाली, ज्याने आदिलशाहीचे कंबरडे मोडले म्हणजे अफजल खानाचा वध केला। शिखर शिंगणापूर हे केवळ धार्मिक स्थान नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या त्यागाचा आणि भक्तीचा वारसा आहे। जर तुम्हाला महाराष्ट्राचा खरा इतिहास अनुभवायचा असेल तर एकदा या डोंगरात नक्की, तिथे गेल्यावर मिळणारी शांती, ऊर्जेचा गूढ अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल। हे समोर बघू शकता मित्र, या मंदिरावरती नेहमी एवढी गर्दी असते। तुम्ही वर्षाच्या कोण्याही दिवसात या, तुम्हाला 1 ते 1.5 घंटा या मंदिरामध्ये दर्शनासाठी नक्कीच लागतात। या मंदिरावरील असणारे हे आर्किटेक्चर बघा, ती प्राचीन आणि सुंदर आर्किटेक्चर। काही इतिहासकार असं म्हणतात की यादवांच्या काळामध्ये या मंदिराचं निर्माण करण्यात आलं, म्हणजे 11व्या ते 12व्या शतकात या मंदिराचं निर्माण करण्यात आलं होतं असं म्हटलं जातं। परंतु काही इतिहासकार असे म्हणतात की या आधीच या मंदिराचं इथे निर्माण करण्यात आलं होतं। परंतु असो, इतिहासाशी आपल्याला छेडखानी करायची नाही। परंतु याबद्दल तुम्हाला जर काही माहीत असेल मित्र तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, कारण जेणेकरून नवीन येणारे लोक जे कॉमेंट वाचतील त्यांना या गोष्टीचा फायदा होईल। या मंदिराच्या बिलकुल समोरील बाजूमध्ये एक किल्ला आहे। हा किल्ला आपण आता पाहूया। संध्याकाळ झाली परंतु तरी सुद्धा मी हा तुम्हाला किल्ला दाखवतो। ॲक्च्युली या किल्ल्याबद्दल मला अशी फारशी हिस्टॉरिकल माहिती नाही, तरी पण या किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो।
पूर्ण अंधार पसरलेला आहे, बघू शकता. आता आपण आत आलो. इथे बघा मित्र, किती भीतीदायक वातावरण आहे. पाकोळ्या पूर्ण इकडे तिकडे नुसत्या उडायल्या, कोणती तोंडावर येऊन चिपकल सांगता येत नाही. आणि इकडं बघा, आणि आता अंधार पडल्यामुळे बिलकुल वातावरण भयभीत करण्याजोगं झालेलं आहे. मला तर सांगायला तुम्हाला जाताना भीतीच वाटत आहे, कारण पाकोळ्या कशा एकदम जबरदस्त स्पीडमध्ये फिरत आहेत. आता इकडं चला, मी इकडं दाखवतो तुम्हाला काय आहे ते. बघा, या प्रकारे अशी तटबंदी या साईडला दिसत आहे. आणि असं काही विशेष मला इकडे दिसत नाही, पण हे बघा, हेमाडपंथी आर्टवर्क दिसतंय. हे स्तंभ तुम्हाला तर माहित आहेत कसे कलाकृती असते हेमाडपंथी स्टाईलमध्ये. इथे बघा मित्र, एक शिवलिंग आहे, प्राचीन शिवलिंग आपल्याला दिसतं. इथे हे किल्ला जे आहे या मंदिराच्या प्रोटेक्शनसाठी बांधला असावा त्या काळात. आणि मराठा साम्राज्याचं अतिशय महत्त्वाचं स्थान होतं, त्यामुळे या किल्ल्यावरती मराठा साम्राज्याचं आधिपत्य असेल त्या काळामध्ये. तर अशा प्रकारे हा किल्ला आहे, बघू शकता. आता संध्याकाळ म्हणजे एकदम रात्र पडण्याची वेळ झाली. चला, मी आता तुम्हाला मधात घेऊन जातो या किल्ल्याच्या. इथं मला मधात जाणं योग्य वाटेना, कारण थोड्या पाकोळ्या जरासं फिरायला, पण तरी चला. इथं शिवलिंग दिसतंय, चला मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला ते शिवलिंग. आता थोडं खालीच बसून जावं लागतं वाटतं. बघा वरून कशा पाकोळ्या गर 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 गर. आणि हे लाईट मी लावला नाही इकडून साईडला, त्यामुळे जास्त जोरानं उडायला, ते भियायला. हर हर महादेव. हे बघा, इथं शिवलिंग आहे. हे महादेव मंदिर असावं, किंवा मग या ठिकाणी एखादी समाधी सुद्धा असू शकते, कारण समाधीवरती सुद्धा शिवलिंग ठेवलं जाते. तर इकडे बघा, हे तुळशीचं वृंदावन दिसतंय. आणि इकडे पण एक त्याच प्रकारे दिसतंय. इथे काही मूर्त्या तुटलेल्या अवस्थेत दिसतात. इथे मुघल, मराठा साम्राज्य अशा बऱ्याच सत्तांचं राज असावं पहिल्या काळामध्ये. आणि इकडे या मित्र, इकडे पण एक काही कन्स्ट्रक्शन दिसतं. इथं पण शिवलिंग आहे बघा. तर अशा प्रकारे बऱ्याच जागी असे शिवलिंग दिसत आहेत. कदाचित ह्या समाध्या पण असू शकतात, किंवा मग मंदिर पण असू शकतात. मला काय याबद्दल डिटेल माहिती नाही. तुम्हाला जर काय माहीत असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा मित्र. आणि या ठिकाणी एक लेख लिहिलेला दिसतोय. हे काय आहे मला माहीत नाही, पण तुम्हाला काय माहीत असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा. आणि इकडे बघा, हे संध्याकाळच्या टाईमला कसं व्ह्यू दिसतो या ठिकाणी. हे बघा, एक कपल इथं बसून दिसते. तर मित्र, हा व्हिडिओ इथेच संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर छान वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र. आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत पालीच्या गणपतीकडे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा मित्र.